ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्यांनी बोला कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आज आपल्या म्हणजे वयाने आणि भक्तीने दोन्हीमध्ये वरिष्ठ मातांचं नाव विसरलो मी, म्हणजे राधिका जांगळी माताजी आपल्या अगदी सत्संगाच्या सुरुवातीपासून इथे गोळपच्या सत्संगाशी ते कनेक्टेड आहेत आणि सत्संगाला येणारे बरेचसे त्यांचे वंशजच आहेत. कोणी मुलगा, कोणी मुलगी, कोणी सूनबाई, कोणी नातू, असे वेगळे जावई, म्हणजे घोळपला प्रोग्राममध्ये अर्धे येणारे आहेत. विशेषण मी सांगत होतो ते मातेंचे वंशज आहेत. आज मातेंच्या 75च्या निमित्ताने प्रोग्राम आहे, तर त्यांचाच मुलगा, मुलगी, सूनबाई, जावई, नातू हेच आपले बरेचसे इथे प्रोग्राममध्ये आहेत. नाच जे काय असेल ते, तर त्या अनुषंगाने त्या प्रकारे पण आपल्या आईंचा योगदान या प्रोग्राममध्ये खूप आहे की त्यांच्या घरच्या त्यांनी त्यांच्या मुला, मुलगी, जावई, नातू, नात यांचा सहभाग त्यांनी केलेला आहे. सो एखादा मुलगा किंवा मुलीला जन्म देणे अरे बरंचसं पुण्य लागतं. पुण्य असेल तर आपल्याला मूल होतं, कधी मुलगा होतो, मुलगी होते, जे काय असेल ते. पण जगात पर्यंत खूप लोकांना मुलं आहेत, मुलगा मुलगी खूप लोकांना आहे जगात. तरी पण त्यालाही पुण्य लागतं, कारण का काही काहींना खूप प्रयत्न करून काही कारणास्तव होत नसतं. पण तरी पण खूप लोकांना आहे, त्यांनी थोडे पुण्य केलेले म्हणून आहेत, पण तरी पण खूप लोकांना आहे. पण जे आपला मुलगा किंवा मुलगी आहे त्यांनी आध्यात्मिक जीवनामध्ये रस घेणे. आता बघा, प्रत्येक जण 16 माळा केला असं नाहीये किंवा दीक्षा होईलच असं नाहीये, झालं तर उत्तम. भगवान श्रीकृष्ण पण आपल्याला 4 प्रकारच्या लेवल्सचं काय म्हणतात ऑफर देतात, म्हणूया पर्याय देतात. भगवंतांना माहिती की जगातले सगळे लोक प्रत्येक वेळी इमिडिएटली तत्काल एकदम हायेस्ट भक्तीला करू शकत नाही. तर भगवंत म्हणतात काय करा, जे आपल्याला सध्या तरी कठीण आहे पण आपल्याला ध्येय असायला पाहिजे. सध्या कठीण आहे पण आपला तो ध्येय असायला पाहिजे. ते म्हणतात एका म्हणजे काय म्हणतात वेड्याप्रमाणे किंवा पिसाटल्याप्रमाणे भगवंतांच्या मागे वेडे होऊन जा. तो आपल्या जीवनाचा ध्येय आहे. आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? वेडे बनायचं. पण भगवंतांच्यासाठी या जगात कोणी पैशासाठी वेडं बनतंय, कोणी स्त्री पुरुषांसाठी वेडं बनतंय, कोणी पोझिशन काय सरपंच किंवा आमदार खासदार ह्याच्यासाठी कोणी लोक वेडे बनतायत, कोणी सुंदरतेसाठी बनतंय खूप. पण खरं आपण तो वेडेपणा नाहीये, तो वेडेपणा आहे ह्या सगळ्या भौतिक वस्तूंकरता वेडं बनणं. पण भगवंत
भगवंतांसाठी वेडं पडणं हे आपल्या जीवनाचा ध्येय आहे. दुसरं काहीच भान नाहीये. आपाप काय तुकाराम महाराज म्हणतात ना, काय मनी नाम असं धन जे काय आहे ते, म्हणजे मला तो एक्झॅक्टली अभंग आठवत नाही तुकारामांचा, पण त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मनाने भगवत नाम, आपल्याला आता भगवत नाम आणायचा प्रयत्न करावा लागतो. नाम जप करावा लागतो, नाम जपवर ध्यान करावं लागतंय. पण जेव्हा भगवंतांकरता आपण वेडे बनवून जाऊ तेव्हा आपोआप, म्हणजे आता तुम्ही आत्ताच आले का घरून विश्वेश्वर भाऊ, का इथे गावात आधीच आलेलं आहे घोळपला? हां, तर कसे, हां बाई, तर तुम्ही पण कधी बसमध्ये प्रवास करता, कधी स्कूटरमध्ये बसता, कधी कार प्रवास करता, ड्रायव्हिंग करता. तर पण प्रोजे आत्ता बाईकने आले म्हणून, तर त्यांना विचारलं कोणी, म्हणजे त्यांची तशी लेवल असू शकते, पण विचारलं कोणी की प्रोजी काय करतायत, तर आपलं उत्तर काय पाहिजे? मी नाम जप करतोय आणि ड्रायव्हिंग पण करतोय. असं आहे. किंवा तुम्हाला विचारलं काय करताय, तर काय पाहिजे उत्तर? मी नाम जप करतोय आणि आंघोळ पण करतोय. सो आपल्या जीवनात कायम तसंच पाहिजे. काय करताय प्रोजी? आता घोळप म्हणजे आंब्याचं काय वन आहे, तर काय करताय प्रोजी? प्रोजी मी नाम जप करतोय पण आंबे पण तोडतोय. सो अशा प्रकारचं आपलं उत्तर पाहिजे. काय करतोय, तर पहिलं कायम दिवसभर पहिलं उत्तर काय पाहिजे? नाम जप करतोय. आणि जे काय आंघोळ करतोय, आंबे तोडतोय, गाडी चालवतोय, जे काय, तर कधी कधी खूप बौद्धिक काम करताना एखाद्याच नाम जप जमणार नाही. जसं अर्जुनही जेव्हा युद्ध करत होता तेव्हा मे बी तो नाम जप नव्हता करत. शाळेत एक मुलगा होता, असंच त्यांनी चुकीचा अर्थ घेतला. त्यांनी एक्झाम पेपरमध्ये सगळं हरे कृष्ण मंत्र लिहिलं पेपर भरून, आणि खाली लिहून पण टाकलं इंग्लिशमध्ये, इफ यू डोंट नो एनी आन्सर राईट हरे कृष्ण मंत्र. तसं नाही करायचं हा बाबा. सांगा नाही तर नाम जप पेपरमध्ये पण, शाळेत पेपरमध्ये पण नाम जप. प्रोजीने सांगितलं म्हणे, प्रोजीने अर्जुनचं पण उदाहरण दिलं की कधी कधी अर्जुन युद्ध करताना, पण युद्ध करायच्या आधी आणि नंतर तो हरिनाम जपच करत होता. आणि युद्ध का करत होता? भगवंतांच्या आदेशामुळे करत होता, स्वतः करता नव्हता करत. तर कधी कधी काही बौद्धिक कामं करताना आपल्याला एखाद्या वेळेस नामजप खंडित होऊ शकतो. एखाद्या वेळेस खूप बौद्धिक, मे बी सवय झाल्यावर तेही नाही होणार, पण माझा तसा अनुभव नाही अजून तरी. खूप बौद्धिक, जसं सध्या काही लोक भक्तिशास्त्री करतात. मला थोडा बरेच वर्षांनी भक्ती वैभव क्लास जॉईन केले, तर ते खूप गंभीरतेने भागवतम वाचताना कधी कधी अर्थात म्हणजे भागवतम वाचतोय त्यांना शाळेचा अभ्यास असेल तर तेव्हा मे बी हरिनाम जप थोडासा अडकू शकतोय. पण त्याच्या आधी नंतर म्हणजे आपल्याला वेळ मोकळा मिळाला ना की बाय डिफॉल्ट काय पाहिजे? हरे कृष्ण हरे कृष्ण. म्हणजे एक तर जप करा किंवा हरे कृष्ण, दोन पैकी एक तर कीर्तन करा किंवा जप करा बाय डिफॉल्ट. डिफॉल्ट सेटिंग मध्ये तसं पाहिजे आपल्या जीवनात. 24 तास ठीक आहे, झोपायचे थोडे सोडून द्या, पण बाकी जागेपणाचे कायमचे जे हरिनाम जप पाहिजे. आणि हेच खरं आपल्या भक्तीतल्या प्रगतीचं लक्षण आहे. तर आज माझ्याकडे 2-3 कृष्णलीले बद्दल चर्चा करायचे पर्याय होते, पण बाकीचे 2 लेक्चर थोडे खूप मोठे होते आणि इथे वेळ तुम्हालाही कमी मलाही कमी दोघांनाही. तर शॉर्टमध्ये तर एक होता क्लास जो मला घ्यायचा होता, म्हणजे आता पुढे घेणार तो ते घोळपचे एक फिक्स क्लास आहेत, आज नाही झाले तर पुढे होणार तुमच्याकडे. ते घोळप करता राखीव क्लास आहेत, जेव्हा कधी होतील तेव्हा घोळपलाच होणार ते. तर एक होता घनश्याम बाबांचा क्लास, जो आपण एका वृंदावनात त्यांच्या त्या राधा गोपीचंद वल्लभ मंदिरात मी घेतला होता. पण तो खूप काय म्हणूया भाव विभोर करणारा आहे आणि त्याच्यात मला अशी काटछाट घाई करायची नव्हती. काटछाट तर इथे करत नाही, पण हा क्लासच थोडा छोटा आहे, काटछाट इथे करत नाही. आणि दुसरा होता तो गोपींचा पूर्वराग, गोपींच्या मनात भगवंतांच्या विषयी प्रेम कसं निर्माण होतंय तो होता. तोही थोडासा सखोल विषय होता.
आणि हा तिसरा जो विषय होता तो छोटा होता, पण आईच्या वाढदिवसासाठी एकदम परफेक्ट होता. 75साठी आईच्या, तो म्हणजे ब्राह्मण पत्नींचा उद्धार. हरी बोल. हरे कृष्ण. तर त्या निमित्ताने मी म्हटलं की चला आज आपण जे आपल्या कथा एक बाकी आहे माझी, त्यात ब्राह्मण पत्नींचा उद्धार बाकी आहे. तर श्रीमद भागवतच्या 10व्या स्कंदातल्या 21व्या अध्याय हे ब्राह्मण पत्नींचा उद्धारचं वर्णन आहे. आता हे भगवंतांच्या लीला आहेत. ह्या साधारणपणे गोवर्धन लीलेच्या थोड्याशा आधीच्या आहेत. आता त्याच्या लगेच नंतर गोवर्धन लीला होणार आहे आणि मग भगवंत काय म्हणतात माधुर्य रस मधल्या लीला चालू करणार आहे. पण आता आहे भगवंत आपल्या मित्रांबरोबर गाई चारायचं, म्हणजे साख्य रस. आता मी सगळा विषय घेत नाही. भगवंतांच्या लहानपणे वात्सल्य रस प्रमुख होता, मग मधल्या 3-4 वर्षात साख्य रस प्रमुख होता, आणि साधारणपणे 7 ते 11 वर्षाच्या ह्याच्यात माधुर्य रस प्रमुख होता भगवंतांच्या लीलेमध्ये. तर आता हा साख्य रसवाला आहे. पण तेव्हाच गोपींनी पण प्रार्थना चालू केली होती. काय प्रार्थना चालू केली होती? की आम्हाला भगवंतच पती म्हणून मिळावे, अशा वेगळ्या सगळ्या गोपींनी प्रार्थना केली होती चालू. तर त्या प्रार्थनेला पूर्ण करायला म्हणून भगवंतांनी एक दिवस अगदी पहाटे, भगवंत म्हणजे दररोज जेव्हा गाई चारायला बाहेर पडायचे तेव्हा साधारणपणे दिवस उजाडल्यावर, आंघोळ बिंघोळ झाल्यावर, एक आजकालच्या भाषेत माहीत नाही, मी अंदाज सांगतोय, पण मे बी 6:30-7 वाजता थोडंसं सूर्य वर आल्यावर थोडंसं तरी निघायचे बाहेर. पण आज गोपींची वस्त्र हरण, चीर हरण लीला करायची होती. तर गोपी तुम्हाला माहिती आहेत, सध्या थंडी रत्नागिरीत आहे. रत्नागिरीतली थंडी हे अशी विशेष काही थंडी नसतेच. आता मी वृंदावनला गेले तर हरी बोल, सुपर थंडी एकदम. वृंदावन पण नाही, थोडंसं इथे कोल्हापूर, पुणे आणि आमच्या लोणेरेला पण आले. लोणेरेला गेलो की संध्याकाळी 6 वाजताच स्वेटर घाला, हे घाला, आणि प्लस झोपताना एक स्लिपिंग बॅग आहे माझ्याकडे जाड एकदम, त्याच्यात झोपा, प्रत्येक दार खिडकी बंद करून, तरी थंडी वाजते. असं सध्या लोणेरेला आहे आमचं. आता कालच तिकडं आलो. कालची रात्र परवाची रात्र लोणेरेला होतो 2 दिवस. आणि पहाटे उठल्यावर पाणी पण एकदम गार. आता गोपी ज्या होत्या त्या वृंदावनच्या थंडीत कार्तिक मासमध्ये त्यांनी काय केलं, कात्यायनी व्रत 1 महिना व्रत केला कात्यायनी देवीचा, की आम्हाला भगवान श्रीकृष्णच पती म्हणून पाहिजे. तर पहाटे उठायच्या त्या ब्रह्ममुहूर्ताला आणि त्या थंडीत जायच्या यमुनेमध्ये, आणि यमुनेतल्या गार पाण्यात परमपूज्य लहान महाराज पण सांगतात की ते पण असे राहिलेले, तर यमुनेत जायचे पहाटे पहाटे, सगळ्या मंदिरातल्या मंगल आरतीच्या आधी जाऊन ते अंघोळ करायचे 3-3:30 वाजता. तर म्हणतात हाडामध्ये पूर्ण थंडी भरणारी गार पाणी होत असायचं यमुनेचं, तरी पण ते जायचे, डुबकी लावायचे, आणि अनेक साधू जायचे तेव्हा. तर अशा तर वस्त्रहरण लीला करताना गोपी पहाटे पहाटे आंघोळीला शिरल्या होत्या यमुनेत. तर कृष्ण पण तेव्हाच गेले त्या दिवशी लवकर, अगदी छोटे छोटे आपले सवंगड्यांना घेतलं आणि गेले निघून, लवकर गाई चारायला निघून गेले. तर ही चिरण लीला माझी सांगितलेली ती मी सांगणार नाही, पण त्याच्या पुढे ही लीला आहे ब्राह्मण पत्नींचा उद्धार, म्हणून मी तो बॅकग्राऊंड घेतलेला आहे. की आज कृष्ण का घेतला, कारण का पहाटे पहाटे निघाल्यामुळे दररोज जेव्हा कृष्ण लेट जातात 7 वाजता वगैरे, लेट म्हणजे लेट नाही नेहमीच्या वेळेला, तेव्हा यशोदा माता काय करून देते त्यांच्यासाठी, हरी बोल, डबा. भगवंतांना प्रसाद नाही, भगवंतांना दिल्यावर तो प्रसाद बनणारच आहे. भगवंतांना त्यांना काही नैवेद्य केला पाहिजे असं काही आवश्यक नाही. आपण डबाच म्हणूया, सगळ्यांना कळेल. यशोदा दररोज डबा बनवून द्यायची, पण जेव्हा भगवंत थोडं सूर्योदय झाल्यावर जायचे तेव्हा. पण आज भगवंत लवकर निघाले, कारण का गोपींची चीरहरण वस्त्रहरण लीला करायची, आणि गोपी काय कुठे गेला, उगीच थंडीमध्ये 8-9 वाजेस्तवर झोपून राहत नाही. काय ब्लँकेट ओढून उठतोय असं नव्हतं करत गोपी, लवकर उठायचे गोप पण.
बालपण लवकर उठायचे. तर पहाटे पहाटे उठायचे गोपी आणि गेल्या यमुने किनारी थंड पाण्यात आंघोळ करायला. तेव्हा भगवंत गेले ते वस्त्रण लीला करायला. तर भगवंत पण लवकर निघाले. त्यामुळे त्या दिवशी भगवंतांनी काय नेलं नव्हतं? डबा नेला नव्हता. ब्रेकफास्ट खाल्ला पण नव्हता घरी. आपण न्याहारी म्हणतो, न्याहारी घरी खाल्ली पण नाही आणि जेवणाचा डबा नेला पण नाही. पण ते गेले, मच्छीहरण लीला झाली, ते सगळं झालं. आणि त्यानंतर मग भगवंतान आपले सवंगडी गायींना परत हाकत हाकत दुसऱ्या साईडला गेले यमुनेच्या किनारीच. तर सगळ्या सवंगड्यांना असा विचार आला, बघा हे कृष्ण लीला आहे. त्यांना स्वतःला भूक लागली होती, पण त्यांना त्याची काळजी नव्हती. त्यांना काळजी होती की कृष्ण बलरामना भूक लागली असेल. आज त्यांनी न्याहारी केलेली नाहीये, प्लस आज आपण डबा पण आणलेला नाहीये. पण त्यांना माहिती आहे की भगवंतांना सांगितलं आपण की अहो कृष्ण बलराम तुम्हाला भूक लागली असेल तर काहीतरी आपण हे पाहतो. फक्त भगवंतांच्या मध्ये पण नाही, सुदामा आणि त्यांच्या सुदामा पत्नी जी होती, सुदामा ब्राह्मण पत्नी, दोघेही खूप आजकाल आपल्या भाषेत हालाकीच्या परिस्थितीत राहत होते. एक टाइम पण त्यांना धड जेवण नव्हतं दोघांना. पण सुदामा ब्राह्मणची पत्नी होती, तिची खूप हालाकी होती. तिचं काय होत होतं म्हणूया आपण, त्रास होत होता. काय वेगळा चांगला शब्द आहे, हा तिचाही म्हणजे थोडासा त्रास होत होता, उपाशी राहावं लागत होतं. कपडे वगैरे तर लांबची गोष्ट, चांगले कपडे वगैरे. पण तिच्या मनात हा विचार नव्हता की मला त्रास होतोय, माझं पोट भरत नाही, आपण काहीतरी करावं. तिच्या मनात हा विचार होता की आपले पती जे आहेत सुदामा, ते बरेच उपाशी आहेत, त्यांना व्यवस्थित खायला मिळत नाहीये. तर त्यांच्या सोयी करता आपण त्यांना विनंती करावी की तुम्ही भगवंतांकडे जावं. ती पण तेवढीच उपाशी होती, पण तिने स्वतः करता नाही सांगितलं भगवंतांना. आणि सुदामाला पण भगवंतांकडे पैसे मागायला जायची इच्छा नव्हती. स्वतः करता का. पण त्यांनी पण काय विचार केला की माझी पत्नी एवढी त्रास सहन करते माझ्यामुळे, आपल्या परिस्थितीमुळे, तर तिच्या करता तिची सोय व्हावी. तर बघा हे बोलून नव्हतं दाखवलं दोघांनी. आजकाल आपण काय दुसऱ्यांकरता केलं तर बोलून दाखवलं, तुझ्याकरता केलं बघ. एवढे आपण कठोर हृदय होत आजकाल, किंवा कठोर शब्दवाले होत. कोणी बोललं नाही. पण सुदामाच्या पत्नीच्या मनात असा विचार होता की आपण म्हणूया माझ्याकरता का काय, पण खरं आपले पती एवढे उपाशी राहतात, एवढे हडकुळे झाले, त्यांना जेवण पण मिळत नाही, 2 टाइम, 1 टाइम पण नाही. तर त्यांना विनंती करू त्यांच्यासाठी. आणि सुदामा आधी जायला नाही म्हणतो, मी ते मित्राकडे जाणार नाही, असं त्यांनी 1-2दा नाही म्हटलं. पण नंतर म्हटलं की आपल्या पत्नीला त्रास होतोय, आपण तिच्या तरी सोयी करता आपण जाऊया, असं त्यांनी मनात विचार केला. आजकाल कसं आहे, समजा एखादा पतीचा गेला मग तुझ्या करता जाऊ लोभ लगेच, असं कलियुगातली आपली भाषा खूप कठोर आहे. एकंदरीत वैदिक संस्कृतीच्या समोर आपण म्हणतो आपली भाषा आहे ती खूप असभ्य आहे. आपल्याला नॉर्मल वाटत असेल, वेगवेगळ्या ह्याच्यात वेगवेगळ्या भाषा नॉर्मल आहेत. काही ठिकाणी असं थोडासा आवाज मोठा करून बोललं तरी एकदम बापरे काय झालं. आणि काही लोकांमध्ये वाक्याच्या मध्ये सुरुवातीला शेवटी शिव्याच असतात, त्यांच्याकडे ते नॉर्मल आहे, काही वाटत नाही. तर वेगवेगळ्या प्रकारे आहे, पण हे सगळं कठोर भाषा आहे आपल्या कलियुगातली. पण इथे आपण पाहतोय विचार पण त्यांचे. तर अशा प्रकारे कृष्ण बलरामच्या फ्रेंड लोकांनी कृष्ण बलरामला सांगितलं, सवंगड्यांनी, की त्यांनी म्हटले कृष्ण बलराम तुम्ही उपाशी असाल. कणकात असं म्हटलं तर कृष्ण बलराम असेल ठीक आहे ना, आज उपवास करीन चालून जाईल, आज उपवास करीन चालून जाईल. म्हणून कृष्ण बलरामच्या सवंगड्यांनी सांगितलं आम्ही उपाशी आहोत, आम्हाला भूक लागलेली आहे. पण त्यांच्या मनात प्रश्न काय होता, त्यांच्या मनात खरं इच्छा होती की कृष्ण बलराम उपाशी आहेत, त्यांचं पोट भरलं पाहिजे. बरोबर ना. बघा त्यांच्या मनात खरी इच्छा होती की कृष्ण बलराम उपाशी आहेत, त्यांचं पोट भरलं पाहिजे. पण ते बोलतायत काय,
ते बोलतात कृष्ण बलराम आम्ही उपाशी आहोत, तर आमच्या काहीतरी भोजनाची व्यवस्था करा. हे आपण वैष्णव बिहेवियर, वैष्णव व्यवहार इथे आपण ऐकतोय. म्हणजे समाजाला काय वाटेल की हे सवंगडी स्वतः करता जेवण मागताय, कारण ते बोलत होते आमच्या करता द्या. पण त्यांच्या मनात काय होतं, सवंगड्यांच्या मनात त्यांच्या मनात फक्त एकच काय होते की कृष्ण बलराम उपाशी आहे सकाळपासून. पण ते बोलून त्यांना माहिती आहे की हे कृष्ण बलराम सुसंस्कृत आहेत. त्यांना म्हटलं की तुम्ही उपाशी आहात, तुमच्याकरता सोय करा, ते नाही करणार. म्हणून त्यांनी आपल्या, पण कृष्ण बलरामांना सांगितलं आम्ही उपाशी होतो, ते लगेच सोय करतील. मग ते कृष्ण बलरामाला म्हणतात की बघा आपल्याकडे डबा पण नाहीये, पहाटे 5 वाजता निघा देतोय, तर थोडं भूक लागलेली आहे, काहीतरी सोय करूया. आणि कृष्ण बलराम पण विचार करणार, हो आपले मित्र, आपले सवंगडी ना भूक लागलेली आहे. तर ते त्यांना सांगतात बघा इथे जवळच आज ते स्थान आहे, त्याला काय म्हणतात भाट रोल बिहारी. ते थोडंसं टेकडीवर मंदिर आहे, तुम्ही गेलेले असाल. तिथे बाजूला अक्रूर घाट पण आहे, आणि त्याच्या तिथे जवळ भाट रोल बिहारी मंदिर पण आहे. येस सॉरी. तर कृष्ण बलराम म्हणतात आपल्या मित्रांना इथे जवळच यज्ञस्थली आहे, तिथे तुम्ही जावा. तिथे याज्ञिक ब्राह्मण लोक यज्ञ करतायत भगवंतांना प्रसन्न करायला. पण तसं नाही, ते यज्ञ करतायत. म्हटले काय यज्ञ करतायत? याज्ञिक ब्राह्मण लोक विष्णूंच्या प्रती यज्ञ करतायत, पण त्यांचा ध्येय काय आहे? स्वर्गात स्वर्गप्राप्ती व्हावी, प्रमोशन टू हेवन. स्वर्गप्राप्ती करता ते यज्ञ करतायत. तर तुम्ही त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडे थोडंसं अन्न भिक्षा मागा. आणि कृष्ण बलराम म्हणजे कृष्ण सांगतात की तुम्ही बलरामच्या नावाने भिक्षा मागा, आणि हवं तर नंतर माझं नाव जोडा. का बरं? कारण का हे याज्ञिक ब्राह्मण आहे, ते म्हणतील भिक्षा आम्ही कृष्णाला का देऊ, ते वैश्य आहे. पण बलराम जे होते ते क्षत्रिय होते, ते लोकांना माहिती होतं, रोहिणी सूत. भले ते नंद महाराजांच्या घरी राहत होते, पण ते रोहिणी मातेचे पुत्र हे समाजातल्या लोकांना माहित होतं. तर म्हणून ते म्हणतात की ह्या ब्राह्मणांनी म्हणजे तसं तर भिक्षा द्यायचे चान्स नाही आहे, पण दिलं तर मे बी बलरामला देतील, कारण का ते क्षत्रिय आहे. मला पण माझं नाव तुम्ही नंतर आहे, मेन नाव बलरामजींचं पुढे करा. बलरामजींना काही अन्न पाहिजे, त्यांना काय पाहिजे? कृष्णाला पाहिजे, आणि मग त्यांच्या फ्रेंडना पण पाहिजे, अशी भिक्षा मागा ते म्हणतात. त्याप्रमाणे सगळे ग्वाल जे असतात, ब्राह्मण लोक खूप बिझी असतात यज्ञाच्या तयारीत. मोठं यज्ञ, त्यात कॅटेगरी असतात. काही ब्राह्मण वस्तू जमा करणार, वेगवेगळे असतंय. आता रामायणमध्ये आपण सिरीज केली त्यात ऐकलंय, काही ब्राह्मण फक्त मंत्र बोलणार. काही ब्राह्मणांचं काय कर्तव्य असतं म्हटलं, वस्तू जमा करायची. वस्तू व्यवस्थित आहेत ना, प्युअर आहेत ना, शुद्ध आहेत ना, मापात आहेत ना, हेच तेवढं काम त्यांचं. काही ब्राह्मणांचं काम मंत्र बोलायचं, आणि प्रत्येक ठिकाणी एक सुपरवायझर असणार, तो बघणार. तो काय करणार? तो फक्त बघणार सगळे व्यवस्थित, आपलं डिपार्टमेंट व्यवस्थित चालू आहे ना, मंत्र बोलणारे सगळे व्यवस्थित बोलतायत ना. काही ब्राह्मण आहेत ते फक्त स्वाहा म्हटलं की बरोबर पद्धतीने त्या वेळेत अर्पण करणार आहुती. तर असं वेगवेगळ्या डिपार्टमेंट होते, आणि सगळे लोक पाहत होते आपापलं. त्यांचा एक इन्चार्ज, त्यांची नावं आहेत, होता असं मला आठवत नाही, पण वेगवेगळी नावं आहेत, ते कोण मंत्रोच्चार करणार. तसे ब्राह्मण लोक होते, ते आपल्या ह्या मोठ्या यज्ञ करण्यात आणि त्याची तयारी करण्यात खूप बिझी आणि एकदम गुंतलेले होते. आणि त्याप्रमाणे सगळे सखा गेले, आणि त्यांनी हात जोडले, आणि ब्राह्मणांना म्हटलं जवळच बलराम आहेत, कृष्ण आहेत, तर कृपया त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रांसाठी थोडंसं आम्हाला भोजन पाहिजे. बघा, भले हे ब्राह्मण शुद्ध भक्तीच्या भावनेत यज्ञ करत नव्हते, पण यज्ञ कोणाला प्रसन्न करायला करत होते? भगवंतांना. भले
भगवंतांच्या प्रती यज्ञ करून त्यांचा ध्येय होता स्वर्गलोकात जायचा, पण यज्ञ भगवंतांच्या प्रती करत होते. भले त्यांचं ध्येय असेल स्वर्गलोकात जायचं, शुद्ध भक्ती हा ध्येय नव्हता, पण यज्ञ ते भगवंतांच्या प्रती करत होते, हे लक्षात ठेवा. हां, ठीक आहे, म्हटलं ना वेगवेगळ्या लेवलला लोक असणार आहेत, तेही ठीक आहे, भगवंतांना यज्ञ करतायत, स्वर्गलोकात जायची इच्छा करतायत. पण आता काय झालंय, स्वतः भगवंत त्यांच्याकडून अन्न मागतायत. हे खूप भाग्यशाली आहे. आपण भगवंतांना भोग करतो, नैवेद्य करतो दररोज, पण एखाद दिवस भगवंतांनी तुम्हाला मागितलं, किती भाग्याचा दिवस असेल तो. ते आले आणि म्हटले, जाऊ दे मी कोणाचं नाव घेत नाही, मातेंचं नको, इथे प्रभूजींचं घेऊया. ते आले, हा प्रभूजींच्या सुटेबल, तुम्हाला काय कोके घेता नाहीत म्हणजे घोळपचे हात सगळे, दिनेश प्रभू, शंकर प्रभू. भगवंत आले म्हटले मे महिन्यात की अहो थोडासा आमरस द्या 2 वाटी. किती खुशीचे दिवस होतील. अरे वा, आपण आपलं नैवेद्य करत असतो किंवा शबरीसारखं. आले म्हणले मस्त पिकलेले काळे काळे काय म्हणतो करवंद, थोडे वाटीभर करवंद द्या. तर इथे भगवंत आलेले आहेत आणि थोडा अन्नाची याचना करतायत, भले आपल्या मित्रांच्या माध्यमातून. भगवंत नाही आले, कोण कोण भगवंतांचे सखा आले आणि ते जरी म्हणले भगवंत जवळच आहेत, त्यांना थोडंसं आमरस पाहिजे, लगेच एवढा खुशीचा वेळ असेल ती आपल्याकरता. पण हे ब्राह्मण होते, ते बिझी होते. का बरं त्यांना हे कळलं नाही की आपण ज्या भगवंतांच्या प्रसन्नतेकरता यज्ञ करतोय, भले त्याचा उद्देश आहे स्वर्गप्राप्ती, तो शुद्ध उद्देश नाही, पण यज्ञ कोणाकरता करतोय, भगवंतांसाठी. त्यांना हे कळलं नाही या ब्राह्मणांना की हे तेच भगवंत ज्यांच्यासाठी आपण यज्ञ करतोय तेच आपल्याला आता सेवेची संधी देत आहे. का कळलं नाही? यस, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, का कळलं नाही? रिपोर्ट आईनी परफेक्टच उत्तर दिलंय, पण त्याचे बेसिकली का कळलं नाही, कारण का त्यांना, म्हणजे आपण एक जनरल मध्ये बोलावं तर त्यांना भौतिक इच्छा होती. त्यातली त्यांची इच्छा स्वर्गात जायची होती, पण आपण म्हणूया त्यांना भौतिक इच्छा होती. तर आपले आचार्य सांगतायत की ब्राह्मणांना कळलं नाही कारण का त्यांना भौतिक इच्छा होती. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की जोपर्यंत आपल्या मनात भौतिक इच्छा आहेत तोपर्यंत आपल्याला भगवंतांना पूर्णपणे आपण समजू शकणार नाही. भले भगवंत आपल्या समोर आले असतील तरी पण. म्हणून बरेचदा लोक प्रयत्न करतात भगवंतांना पाहायचंय, पण जोपर्यंत आपल्या मनात भौतिक इच्छा आहे, दुर्योधन भगवंतांना पाहत होता की दररोज म्हणजे बरेचदा दुर्योधन भगवंतांना बरेचदा पाहत होता. रावणाने पण रामांना पाहिलं युद्धाच्या वेळेला किंवा आधी पण इकडे तिकडे, पण त्यांना कळलं नाही की हे भगवंत आहे. कळलं तरी शरण जायची प्रेरणा आली नाही, कारण का त्यांच्या मनात भौतिक इच्छा होत्या. इथे या ब्राह्मणाच्या मनात स्वर्गलोकात जायची इच्छा होती, ती भौतिक इच्छा होती. म्हणून भगवंत समोर जरी आले किंवा भगवंतांनी निरोप दिला की आमची सेवा करायची संधी दिली भगवंतांनी, तरी त्यांना ते कळलं नाही. तर एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत आपल्या मनात भौतिक इच्छा आहेत तोपर्यंत आपण भगवंतांची भक्ती करू, पण शुद्ध भक्ती करणं थोडंसं कठीण जाईल. भक्ती करू, साधना भक्तीचा भाग असेल, तो साधना भक्तीचा भाग असेल. शुद्ध भक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधना भक्तीच केली पाहिजे आपण, पण जोपर्यंत भौतिक इच्छा आहे तोपर्यंत शुद्ध भक्ती होणं कठीण आहे. तो पण बघा, मी जसं म्हटलं तसं आपण खूप कठोर वागतो कलियुगात. थोडंसं कठोर इथे हे ब्राह्मणही वागले. ते मुलं आले आणि त्यांनी विनंती केली, तर ह्यांनी ना म्हणजे असे वागले हे याज्ञिक ब्राह्मण जे खूप बिझी होते की कोण नाहीच आहे, कोण काय आपल्याशी बोलतच नाहीये. म्हणजे ठीक आहे, नसेल तर नाही म्हणा, किंवा आता डिस्टर्ब करू नका असं तरी म्हणा. आता होतं नाही, हो ऑप्शन ते देणार नव्हते, त्यामुळे हो हा पर्याय नाहीये, पण नाही म्हणा, डिस्टर्ब करू नको, नाही 2 दिवसांनी बघू,
म्हणजे असं वागले की काय घडलंच नाही, कोणी आपल्याला काय मागितलंच नाही, इथे कोण उभंच नाहीये, टोटल नेग्लेक्ट, टोटल दुर्लक्ष करून टाकतात त्यांच्याप्रती, की हे लोक हे आलेली मुलं अस्तित्वातच नाही आहेत. अशा प्रकारे जे अनेक ब्राह्मण आपली यज्ञाची तयारी चालू होती. आणि त्या मुलांना थोडंसं वाईट वाटलं. ते प्रभुपादांच्या इथे वाक्य जे ऑलरेडी आपण बोललो, की सध्याचे जे लोक आहेत ते एकदम पूर्णपणे भौतिक इच्छांना पूर्ण करण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि जोपर्यंत त्यांची मनात भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मागे लागलेत, तोपर्यंत त्यांना भगवंतांचा संदेश समजू शकत नाही. तर कलियुगात प्रचार करणे खूप सोपं काम नाहीये, खूप कठीण काम आहे. म्हणून वेगवेगळ्या आयडिया करायला लागतात. एवढ्या काही आयडिया काय करायला लागतात. त्या युगात लोक जायची कुठे? गुरूंकडे, भगवंताचा उपदेश द्या. कलियुगात उलट आहे. हे पुस्तक वितरण करणे, आता हा डिसेंबर महिना चालू आहे, ह्याची खरं आवश्यकता पडली नाही पाहिजे. लोकांनी स्वतःहून की आम्हाला भगवद्गीता वाचायचंय, भागवतम वाचायचंय, पण कलियुग आहे, काय करणार. लोकांमध्ये एवढ्या भौतिक इच्छा आहेत की त्यांना भगवंताचा संदेश ऐकायची विशेष इच्छा होणार नाही. पण भगवंत कृपाळू आहे, चैतन्य कृपाळू आहे. तुम्हाला इच्छा नसेल तरी आम्ही देणार. वाचा, कसं तरी वाचा, कुठेतरी वाचा, झोपेत वाचा, जेलमध्ये वाचा, कार चालवताना वाचा, काहीतरी करा, वाचा तुम्ही थोडंसं. कारण का प्रभुपाद जसं म्हणतात तसं कोणी 2 श्लोक जरी वाचले तरी त्याच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन होणार. तर या प्रकारे आपण पाहतो. त्या ब्राह्मणाला वाटलं की कृष्ण बलराम हे साधारण काय मनुष्य आहेत, त्यांना काय एवढं स्पेशल लक्ष देऊन त्यांना अन्न द्या. म्हणजे आपल्या यज्ञात करता बनलेलं अन्न, यज्ञात आहुती करता, समर्पणा करता, ते त्यांना का पाठवून द्यायचं. हे तर साधारण व्यक्ती आहेत, ते ओळखू शकले नाहीत भगवंतांना. आणि म्हणून त्यांनी होही म्हटलं नाही, नाही पण म्हटलं नाही, दुर्लक्ष करून टाकलं टोटल. तर ते मुलं आपापसात म्हटले की एवढा कठोर व्यवहार आम्ही कधीच पाहिला नाही. ठीक आहे, नाही म्हणजे ते म्हणतात की नाही, कमीत कमी नाही म्हणणं हे तरी वैदिक शास्त्राच्या उपदेशानुसार अपेक्षित आहे. कोणी काय म्हणत असेल आपल्याला तर उत्तरच नाही देणं हे थोडंसं अयोग्य आहे. तुम्ही नाही म्हणा, नाही बाबा मला कोणी म्हणलं की तू उद्या येशील तर नाही म्हणा, तर उत्तरच नाही देणं हे थोडंसं अयोग्य आहे. तेवढा तेवढे कठोर आहेत. आणि संपूर्णपणे असा त्यांचं काय म्हणूया, अपमान नाही पण हेळसांड म्हणूया झाल्यावर ते परत कृष्ण बलरामकडे गेले. आणि कृष्ण बलरामला सांगितलं असं झालं, एवढं आमच्या दुर्लक्ष करून टाकलं. तर कृष्ण बलराम म्हणले भौतिक जग तसंच आहे. सगळे लोक काय एकाच प्रकारे तुमच्याशी व्यवहार करतील हे असं नाहीये. पण ते म्हटले आता तुम्ही परत जा. याज्ञिक ब्रह्म यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, पण त्यांच्या ज्या सगळ्यांच्या पत्नी आहेत त्या आपल्या घरी आहेत, तिथेच बाजूला, आणि त्यांनी खूप सारं नैवेद्य बनवलेलं आहे. तर तुम्ही त्या पत्न्यांकडे जा, ब्राह्मण पत्नींकडे. आणि ते म्हणतात की ब्राह्मण पत्नी भले घरी राहत आहेत, त्यांनी कधी असं घर सोडून ते बाहेर कुठे गेले नाहीत जास्त, न तर कधी ते गुरुकुलला गेल्या, न कधी त्यांनी मंत्रोच्चार शिकले, पण तरी पण त्यांचं मन कायम माझ्यावर समर्पित आहे, भगवंत सांगतायत. तर तुम्ही त्यांच्याकडे जावा. आणि आता कृष्ण आता नाही सांगत बलरामजींचं नाव घ्या म्हणून, म्हणजे आधी घ्या. त्यानंतर तुम्ही जाऊन सांगा की कृष्ण बलराम जवळ आहेत. आता बघा किती केअरफुली आपले शब्द, म्हणजे माझे नाही आहेत त्या लेवलचे, मी कबूल करतो, मी पण बरेचदा काय कठोर शब्द वापरत असेल, कलियुगाचा प्रभाव अजून आहे माझ्यावर. पण भगवंत काय सांगतायत, किती बारकाने विचार करतायत की काय सांगतायत. त्यांना फक्त सांगा की कृष्ण बलराम जवळ आहे, तरी त्यांना काय क्या बोल रहे, भूक लगी आहे नाही, त्यांना अन्न पाहिजे फक्त. कारण काय कृष्ण म्हणतात त्यांना भूक लागली आहे म्हटलं की त्या ब्राह्मण पतींना त्रास होईल की अरे बापरे ह्यांना भूक लागलेली. तर आपल्याला हे सगळं विचार करणं आपल्या पलीकडचं आहे, बोलसून. पण ते म्हणतायत की त्यांना सांगू नका कृष्ण बलरामला भूक लागली आहे.
ते फक्त सांगा की कृष्ण बलराम जवळ आहेत, त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांकरता थोडंसं अन्न पाहिजे, दॅट्स ऑल. तर ब्राह्मण ते परत मुलं जातात. हं, आणि ब्राह्मण पत्नी यज्ञाच्या निमित्ताने व्यवस्थित कपडे वगैरे घालून जे काय असेल तयार होत्या. वेळ आली की जायचं आणि यज्ञामध्ये, कारण का गृहस्थ आश्रमामध्ये जेव्हा यज्ञ होतो तेव्हा पती आणि पत्नी दोघांची उपस्थिती आवश्यक असते, अपेक्षित नाही, आवश्यक असते. तर पत्नी पण रेडी होत्या की यज्ञ वगैरे होईल, प्रोसेस होईल आणि वेळ येते आपण जाऊन तिथे बघायचं आहे. रेडी होत्या, त्यांनी अन्न बनवलं होतं अर्पण करायला. तर ते गेले आणि मुलं म्हटले, दंडवत प्रणाम माताजींनो. हा माताजी त्याने म्हटलं दंडवत प्रणाम. म्हणतात कृष्ण इथे जवळच आहेत, आपल्या गायी चारत आहेत. आणि बलराम पण त्यांच्या बरोबर आहेत, ते गायीनं चारतायत दोघे. आणि त्यांना थोडीशी अन्नाची अपेक्षा आहे आणि त्यांच्या मित्रांना पण. आणि आम्हाला वाटतं तुम्हाला कृष्ण बलराम कोण आहेत ते माहीत असतील, कारण का ते खूप फेमस आहेत, सगळ्या जगाला माहिती आहेत कृष्ण बलराम कोण आहेत. म्हणजे भगवंत म्हणून नाही, कृष्ण बलराम फेमस होते. काही म्हणा, सुंदर म्हणा, पॉवरफुल म्हणा, अनेक असुरांना मारलं म्हणून म्हणा, नंद महाराजांचे पुत्र म्हणून म्हणा, काही का असे ना, कृष्ण बलराम कोण होते, फेमस होते. पण ते म्हणतात की मोस्टली तुम्हाला माहिती असेल ब्राह्मण पत्नींना की कृष्ण बलराम कोण आहेत, कारण ते खूप फेमस आहेत आणि ते जवळच आहेत. तर जसं त्या ब्राह्मण पत्नींनी कृष्ण आणि बलरामचं नाव ऐकलं, कारण का अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात फक्त कृष्ण बलराम होते. हालाकी त्या घरातनं कधी बाहेर पडल्या नव्हत्या, पण त्यांच्या मनात फक्त कृष्ण बलराम होते अनेक वर्षांपासून. आणि जसं त्यांना ऐकलं तसं ब्राह्मण पत्नींना उत्तर द्यायचं होतं चांगल्या प्रकारे, पण त्या एवढ्या भावविभोर होऊन गेल्या की त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत. पण त्यांच्या ऍक्शन मधनं मात्र त्यांनी उत्तर दिलं, त्यांच्या क्रियेतनं. त्या सगळ्या उठल्या, घरी गेल्या आपल्या स्वयंपाकघरात आणि सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये रत्नांची झाकणं होती त्याच्यावर. हरिपोल तुमच्याकडे कोणाकडे असतील तर सांगा बाबा, आम्ही भिक्षा केलं नाही रोज. सोन्या चांदीचे भांडी, त्याच्यावर रत्नांची झाकणं. हरे कृष्ण. सो त्या भांड्यांमध्ये त्यांचा जो नैवेद्य होता, खूप सारे भांडी, एकच भांड नव्हे, खूप सारी भांडी, जो नैवेद्य होता तो सगळं नैवेद्य घेऊन ते लगेच ज्या प्रकारे नदी समुद्राकडे वाहत जाते, तर त्या ब्राह्मण पत्नींना उत्तर द्यायचं होतं पण त्या देऊ शकला नाही. तेवढ्या त्या भावविभोर झाल्या कृष्ण बलरामचं नाव ऐकून, आणि त्यांना अन्न पाहिजे आणि ते आज आपल्याला मागतायत. एवढ्यात त्या खुश झाल्या की त्यांनी त्या उठल्या आणि डायरेक्ट मोठे मोठे काय टोपल्या असतात बघा, बांबूच्या टोपल्या भरून जे काही जिन्नस होतं ते सगळं घेऊन त्या निघाल्या. तर शेकडो आयटम होते इथे सांगितलंय. चांदी नाही, फक्त सोन्याचीच भांडी. सॉरी, मी चांदी म्हणलो. सोन्याच्या भांड्यांमध्ये आणि त्याच्यावर रत्नांची झाकणं होती. आणि हे सगळ्या ब्राह्मण पत्नी खूप उत्सुक होता कृष्णांना पाहिल्या, आणि त्यांना कळलं जवळच आहेत. लगेच ते तिथे निघाल्या. वेगळ्या वेगळ्या आंबट गोड 6 चवी आहेत भोजनामध्ये. जोडीने म्हणतो आंबट गोड, खारट तुरट आणि काय झालं कडू तिखट. हे ते ऍक्च्युली थोडे क्रॉस पण आहेत. चिंच गुळाचं पाणी बनतंय, ते काय झालं आंबट गोड. तर आणि काय जे कोणी आहे असं आहे. तर ते मी आता पाक कलेच्या लेक्चरमध्ये आज जात नाही. हरे कृष्ण. सो सुंदर सुंदर चवींचं तिथे अन्न होतं, सुंदर सुंदर सुगंधाचं अन्न होतं तिथे. तर आणि जसं नदी वाहत जाते समुद्राकडे, त्या प्रकारे त्या लगेच तिथे पोचल्या. आणि त्यांच्या घरच्यांनी, कोणाच्या पतींनी, कोणाच्या भावांनी, कोणाच्या मुलांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला होता. हे यज्ञाचं सामान आहे, तुम्ही असं कुठेतरी जंगलात कसे चालले, एकट्याच निघून चालल्या. कोणी म्हटलं यज्ञाचं सामान आहे, कोणी म्हटलं यज्ञाकरताही अन्न बनलेलं आहे. वेगळ्या कारणास्तव त्यांच्या घरच्यांनी, कोणाच्या पतींनी, कोणाच्या मुलांनी, कोणाच्या भावांनी, वडिलांनी थांबवायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनात ऑलरेडी अनेक वर्षांपासून कृष्णाप्रती एवढं प्रेम होतं, आणि आता त्यांनी ऐकलं की कृष्ण जवळच आहेत.
तर मी जसं म्हटलं ना, अशा म्हणजे मुद्दामून आपण कसं करतो जप केला पाहिजे तसं नाही, स्वाभाविकपणे म्हणजे त्यांनी असा नाही विचार केला आता कृष्ण जवळ आहेत का, अरे एवढे वर्ष आपण वाट बघतोय चला जाऊया, नाही असा विचार पण नाही करावा लागत त्यांना. जस्ट अनकंट्रोल असह्यपणे ते भगवंतांकडे घ्यायला लागले. त्यावेळी त्यांना कोणी थांबवू शकलं नाही तसं. कारण का ते असं निर्णय घेऊन जात नव्हत्या, त्यांच्या स्वतःवरच कंट्रोल नव्हता. निर्णय घेऊन जात असेल तर थांबवू शकले असते, स्वतःवरच कंट्रोल नव्हता म्हणून त्या तिथे जायला लागल्या. आणि त्यांनी गेलं आणि पाहिलं यमुनेच्या किनारी अशोक वनामध्ये. आता हे तुम्हाला स्पष्टीकरण करू इच्छितो मी. अशोक वन म्हणजे आजकाल ज्याला आपण झाडांना अशोक म्हणतो, जे सरळ जातात ते पण वैदिक झाडं आहे, पण खरं ती अशोकची झाडं नव्हे. अशोक म्हणजे तुम्ही कधी गेले इथे नर्सरीत किंवा तुम्हाला माहिती असेल तर नर्सरीत तुम्ही गेले तर सांगा सीता अशोक, ते पवित्र आहे. आणि जे अशोक वाटिका होती कुठे श्रीलंकेत, ती पण या सीता अशोक झाडांची होती. ती आपली अशी आंब्यासारखी अशी पसरत झाडं असतात ती सीता अशोकची. आणि जे अशोक आहे जे आजकाल आपण लावतो फॅक्टऱ्यांच्या बाहेर, ते असे ते पण वैदिक झाड आहे, पण ते खरं आत्ताचं नाव पडले अशोक. त्याचं जे अशोक झाड हे आहेत ते सीता अशोक झाड आहेत, ते वेगळं आहे, पवित्र झाड आहे खूप ते. तर ते अशोक झाडांच्या मध्ये कृष्ण आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टेकून उभे होते, बाजूला गायी चरत होत्या. आणि आत्तापर्यंत ब्राह्मण पत्नींनी फक्त कृष्ण बलरामबद्दल ऐकलं होतं. कोणाकोणा ऐकलं होतं? ह्याच्या गोपी वेगळ्या वेगळ्या वस्तू विकायला जायच्या. आता आजकाल असं हे सगळं होत नाही, पण मला वाटतं लहानपणी बोहारीण बाई असायची. बोहारी म्हणजे जुने कपडे घेऊन भांडी, बरोबर ना? का जुनी भांडी घेऊन कपडे नाही, जुने कपडे घेऊन ते आमच्या तारापूरला घर होतं, ती बोहारीण बाई यायची आणि एकाच्या घरी जायची अख्खा ते भांड्याचं टोपलं घेऊन मोठं, आणि अख्ख्या आमच्या बरवळीतल्या सगळ्या बायका जुन्या तिथे एका ठिकाणीच म्हणजे एक मिनी मेळा होऊन जायचा. सगळ्या माते लोकांचा मिनी मेळा होऊन जायचा तिथे. मग त्यात 1 तास गप्पा पण चालू, भांडी पण घेणं देणं चालू, कपडे जुने घेणं, जे काय असेल ते. सो ह्या सगळ्या बायका फळं फुलं दूध दही तूप इत्यादी विकायला जायच्या वेगवेगळ्या गावांमध्ये. आणि गावाला जायच्या तेव्हा अशा काहीतरी टाइमपास गप्पा नाही करायच्या. तुझ्या ह्याचं काय झालं, त्यांचं कसं आहे तुमचं, आणि त्याचं हे कसं आहे, आणि नंदेचं कसं आहे, नाही फक्त कृष्णांबद्दलच बोलायचं. सॉरी मी काय चुकीचं बोललो का? मला माहिती नाही जे काय असेल ते. तर आय डोंट नो, चुकीचं बोललो गेलो. तर मला हे माहित नाही, पण आता काहीतरी असं झालंय वाटतं. काय झालं का हो? काय नाही झालं. तर जे काय असेल ते काहीतरी झालंय, पण जाऊ दे, तो विषय नको. तर ह्याचं कसं आहे तसं कसं आहे, त्या बायका त्या पण कृष्णाबद्दलच बोलायच्या फक्त, ज्याच्या त्या गोपी वगैरे. तर एवढे दिवस फक्त कृष्णांबद्दल ऐकून या ब्राह्मण पत्नींच्या मनात संपूर्णपणे शुद्ध भगवत प्रेम निर्माण झालेलं होतं. आणि आता जेव्हा ती संधी मिळाली की भगवंत जवळ आलेले आहेत, त्यावेळेला ते कंट्रोल करू शकल्या नाही. नॅचरली त्या असं नाही कृष्ण जवळ आले चला आपण भेटायला जाऊया, आपण कसं वृंदावनला जातो ना, प्लॅन करतो जाऊया, हे एका प्रकारे जबरदस्ती केल्यासारखं झालं. ठीक आहे आपण त्या लेवलला होतं, पण तसं वागलं पाहिजे, जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण एका प्रकारे ते जबरदस्ती केल्यासारखं झालं. नॅचरली येईल हळूहळू, मे बी काही दिवसांनी येईल, काही वर्षांनी, अशी साधना भक्ती करत राहिलो तर. आता कसं आहे, भौतिक आकर्षणासाठी भौतिक उपभोगासाठी आपण नॅचरल आहे. जसं पुढे प्रसादात गुलाबजाम असेल, आता नॅचरली आपण प्लॅन करायला लागत नाही, नॅचरली आपण पोहोचून जातो तिथे स्वाभाविकपणे. पण तसं नॅचरली आपण भगवंतांकडे पोचायला पाहिजे. जशा ब्राह्मण पत्नीची ती लेवल झाली होती, नुसतं भगवंतांच्या विषयी ऐकून आणि मनामध्ये विचार करून. तर कृष्णांना कळलं आणि या ब्राह्मण पत्नी गेल्या आणि भगवंतांना पाहिलं. अनेक वर्ष नुसतं ऐकत होते आणि एवढे ते आनंदी झाले की त्यांनी त्या आनंदामध्ये आपले डोळे बंद करून घेतले. पण डोळे जरी बंद केले तरी त्यांच्या समोर, म्हणजे त्या डोळ्यांच्या समोर त्या भगवंतांचं रूप दिसतच होतं. त्या विचार करायला लागला, अरे आपण डोळे बंद केले तरी भगवंत दिसत आहेत, डोळे उघडले तरी
हा भगवंत दिसतंय. ध्रुव महाराजांचं पण असंच झालं होतं. त्यांनी आधी ध्यानामध्ये भगवंताचं दर्शन झालं ध्रुव महाराजांना, आणि नंतर डोळे उघडले तर अरे समोर पण तेच भगवंत आहेत. तर असा त्यांनी अनुभव घेतला आणि भगवंतांना कळलं की ह्या ज्या ब्राह्मण पत्नी आहेत, एका प्रकारे त्यांनी सामाजिक दृष्ट्या त्यांनी आपलं घरदार सोडून सगळे ते इथे आलेले आहेत. मग जसं गोपींशी कृष्ण बोलले तसंच ते ब्राह्मण पत्नीशी बोलतात, तुम्ही खूप छान केलं, इथे आले आहे, आता मी तुमच्याकरता काय करू शकतोय, नाही तर तुम्ही आता आपापल्या घरी. त्यावेळेच्या समाजात तशी पद्धत नव्हती की एखादी माताजी अशी परवानगी नसताना, अपोजिशन असताना निघून गेली तर शी वुड नॉट कम बॅक होम, म्हणजे तिला ते अलाउड नव्हतं की लोक ती जात नसेल. पण कृष्ण बलराम गोपींना पण तसं सांगतात, तुम्ही आले, थँक्यू, आपली भेट झाली, तुम्ही तर परत जाऊ शकताय. एका प्रकारे ते खूप अयोग्य आहे. म्हणजे तर भगवंत म्हणत की तुम्ही जे प्रेमाने अन्न घेऊन आलेले आहात ते मी स्वीकार केलं, खूप खूप थँक्यू. तुमची जी भगवंत त्यांची भक्तीची स्तुती करतात, तुमची भक्ती शुद्ध आहे, अहेतुकी आहे आणि अप्रतिहता आहे, खंडित न होणारी आहे. तर आता तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी जावा, कारण का तुमचे पती यज्ञ पूर्ण करायला ते गृहस्थाश्रममध्ये, ते यज्ञ पूर्ण करायला पत्नींची आवश्यकता आहे, तर ते वाट बघतायत, तुम्ही सगळ्यांनी आता घरी जा. तर ब्राह्मणांच्या ज्या पत्नी होत्या त्या बोलायला लागल्या की असे कठोर शब्द. गोपी पण जेव्हा कृष्णाने म्हटलं थँक्यू, गोपी तुम्ही आल्या, तुम्ही मला पाहिलं, मी तुम्हाला पाहिलं, हरी बोल, टाटा. तर गोपी म्हटलं हे काय तुम्ही सांगते, हाऊ कॅन वी गो होम. त्या तिथे तू राहिलेला. तर ब्राह्मण पण म्हणतात असे कठोर शब्द बोलू नका भगवंत, आता आम्ही सर्वस्व त्याग करून तुमच्या चरणांचा आश्रय घ्यायला आम्ही आलेलो आहोत, जेणेकरून आम्हाला तुमची कृपा मिळेल. ब्राह्मण पत्नी म्हणतात, बघा त्या पण दास मूळमध्ये, तुमची कृपा म्हणजे आम्हाला तुमचा संघ नाही मिळाला तरी चालेल, डायरेक्ट तुम्हाला तुमच्याशी काय सेवा करायला नाही मिळाली तरी चालेल, ह्याच्या बाकी गोपी आहेत त्यांच्या आम्ही दासी बनून जाऊ. असं नाही की आम्हाला डायरेक्ट भगवंताची सेवा करायची. ब्राह्मण पत्नी म्हणतात की ह्या तुमच्या अनेक गोपी आहेत ज्या तुमची सेवा करतायत, सो वी आर रेडी टू बिकम देअर सर्वंट, आम्ही त्यांच्या सेविका बनायला तयार आहोत. डायरेक्ट तर म्हणजे त्या म्हणतायत की आम्हाला भगवंताशी डायरेक्ट कनेक्शन पण नको, इनडायरेक्ट कनेक्शन असेल भगवंतांशी तरी आम्ही खूप आनंदात आहोत. दास. कारण आम्ही घरी गेल्यावर आमचे घरचे लोक आता आम्हाला घरी परत घेणार नाहीत आणि समाजात आम्हाला कोणच स्थान देणार नाही आता. त्यामुळे आम्ही वनामध्येच तुमच्या आश्रयात राहतो आणि तुमच्या भक्तांच्या आम्ही सेवा करत राहू. बघा काय म्हणताय, तुमची सेवा करत राहू नाही, तुमच्या भक्तांची आम्ही सेवा करत राहू. तेच म्हणजे तुमच्या भक्तांची सेवा आणि भक्त तुमची सेवा असं कनेक्शन आम्हाला मान्य आहे. त्यांना फक्त भगवंतांची सेवा करायची होती. कृष्ण म्हटले, जसं गोपींना म्हटले तसंच, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी जा आणि मी गॅरंटी देतो. खरं तसं नॉर्मल कोर्समध्ये त्यांना कोणी घरी घेतलं नसतं, पण भगवंत म्हणताय की मी गॅरंटी देतो की तुमचे वडील किंवा पती किंवा जे कोण म्हणजे आहेत ते तुम्हाला घरी परत घेतील आनंदाने, आणि तुमच्यात काही दोष पण काढणार नाहीत. तुमच्या घरचे थोडा देवता लोक पण तुमच्यात दोष काढू शकत नाहीत, म्हणून तुम्ही घरी जा. म्हणतात कृष्ण की तुम्ही इथे राहिल्या वनामध्ये माझ्याबरोबर, म्हणजे कृष्ण तर ये जा करणार, कृष्ण काय तिथे वनात राहणार नाही, तर जगातल्या लोकांना ते आवडणार नाही. आणि म्हणतायत ते तुमच्याकरता पण चांगलं नाहीये, तुमच्या भक्ती करता पण. हे तुम्ही इथे राहण्याने तुमची भक्ती वाढणार नाहीये, माझ्या प्रतीचं प्रेम वाढणार नाहीये. उलट तुम्ही घरी जाऊन माझ्यावर मन फिक्स करा आणि तुम्ही लवकरच, म्हणजे हा जन्म संपल्यावर लवकरच मला प्राप्त करा. आणि आता मी जे बोलतोय ना हे डायरेक्ट भगवंतांचे शब्द आहेत. भगवंत त्या ब्राह्मण पत्नीला सांगतायत, म्हणून मी ते लिहिलेलं आहे, बोल्ड केलंय, म्हणून मी वाचतोय. कृष्ण म्हणतायत त्यांना, माझ्याबद्दल ऐकणारी म्हणजे श्रवण, भगवंतांचे विग्रह रूप असतंय, राधा माधव, राधा गोपीनाथ,
भगवंतांच्या वेगळ्या रूपांचं दर्शन घेतल्याने किंवा माझ्यावर मनात ध्यान केल्याने किंवा माझ्या नामाचा जप केल्याने किंवा माझी कथा बोलल्याने किंवा माझी कथा श्रवण केल्याने माझ्या प्रति प्रेम विकसित होतं. भगवंतांचं ते प्रेम विकसित कशाने होतं? श्रवण, अर्चविग्रह सेवा, ध्यान, जप आणि कीर्तन. भगवंतानं माझ्या जवळ राहून माझ्या प्रति प्रेम विकसित होत नाही. म्हणजे भगवानांनी दोन्ही सांगितलं, कशामुळे प्रेम विकसित होतं आणि ते सगळं सांगितलं ते. आणि जवळ राहूनच फक्त प्रेम विकसित होत नाही. सो म्हणून तुम्ही कृपया परत जा आणि तुम्ही जे श्रवण करताय, कीर्तन करताय, त्यातच तुम्ही संलग्न व्हा. तुमच्या मनात मी राहीन, माझ्या मनात तुम्ही राहाल आणि आपण मनातच भेटू. बघा भगवंत सांगतात, नारद मुनींची कथा मी काही दिवसांपूर्वी ऐकली आहे आणि बोललो पण. नारद मुनी गेले तर मी दासी पुत्र होते, मी तर ती अख्खी कथा घेत नाही. तर तेव्हा एका झाडाखाली जेव्हा असे बसले होते ध्यानस्थ, तेव्हा त्यांना भगवंतांचं काही सेकंदांकरता दर्शन झालं. आणि मग त्यांच्याशी जागे आहे तर मग भगवानचं दर्शन संपलं. मग त्यांना काय वाटलं, भगवानचं दर्शन जे आहे ते आपण घेऊ शकतो, आपल्या कृपेने मिळणार आहे, आपल्या ताकदीने. म्हणून त्याचे परत ध्यान लावून बसले. पण काही दर्शन होईना. बघा आपल्याला वाटतंय की एकदा कृपा मिळाली तर मला तर टेक्निक कळली आहे कृपा कशी मिळते ती. हे काही सायकल चालवायची, स्कूटर चालवायची, आंबे काढायची टेक्निक नाहीये. भगवंतांची कृपा अशी टेक्निकने मिळत नसते. तर नारद मुनींना ते गेल्या जन्मीच्या ह्याच्यात वाचलं, दासी पुत्र होते, आम्हाला कळलं असं ध्यान लावून बसायचं आणि भगवंताचं दर्शन होतंय असं नारद मुनींना वाटलं. म्हणून त्यांनी परत 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 प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण भगवंताचं दर्शन होईना. मग शेवटी भगवंतांनी आकाशवाणी दिली, हे मुला, आता या जन्मी तुला माझं दर्शन होणार नाही, कारण का तू पूर्णपणे क्वालिफाईड म्हणजे पात्र नाहीये. पण पुढच्या जन्मी तू कायम मला पाहू शकशील. म्हणजे नारद मुनीने सांगितलं थोडंसं तुम्ही शुद्ध भक्त आहात, पण थोडंसं अजून बाकी आहे भक्ती. या जन्मी 2-4-5 मिनिटाचं किंवा 2-4 सेकंदाचं दर्शन झालं तेवढं बस. आता या जन्मी तो पण खूप मोठा जन्म होता नारद मुनींचा, गेला जन्म जो होता तो. अनेक वर्ष त्यांना भगवंताचं दर्शन झालं नाही, पण नाम जप चालू होतं त्यांनी, जे काय असेल ते. यापैकी नाम जप, श्रवण कीर्तन, विग्रह सेवापैकी त्या प्रकारे भगवंतांची प्राप्ती होते. भगवंतांच्या जवळ राहून भगवंतांची प्राप्ती होत नाही असं भगवंत सांगतायत. आणि अशा प्रकारे त्या सगळ्या ब्राह्मण पत्नी परत गेल्या आणि जे काय त्यांनी जिन्नस आणलं होतं ते तिथेच ठेवून दिलं. आणि अशा प्रकारे भगवंत जे आहेत एक साधारण व्यक्तीसारखे काय करतायत, लीला करतायत. आपल्या गायींबरोबर, सवंगड्यांबरोबर, गोपींबरोबर आणि वृंदांमधल्या सगळ्या रहिवासींबरोबर भगवंत असे अनेक प्रकारे लीला करतायत. तर घरी गेल्यावर ब्राह्मण जे होते त्यांना कळलं. ते म्हणाले, धिक धिक धिक्कार, आपल्या ब्राह्मण जन्माचा धिक्कार, आपल्या यज्ञांचा धिक्कार. कारण का एवढं सगळं करून आपल्याला भगवंत कळलेच नाही. भगवंत आपल्याला मागत होते आणि आपण ती संधी गमावून बसलो. तेवढ्यात आम्ही ब्राह्मण आहोत आणि सगळ्या समाजाला मार्गदर्शन करणे हे आमच्याकडून अपेक्षित आहे, पण इथे दिसतं की आम्हीच भ्रमामध्ये आहोत. आम्हालाच कळलं नाही की कृष्ण बलराम कोण आहेत. आणि म्हणतात तेवढ्यात, पण ह्या बघा आमच्या पत्नी त्या साधारण स्त्रिया आहेत, पण त्यांच्या मनात भगवंतांच्या प्रती भक्ती पूर्णपणे जागृत झालेली आहे. तेवढ्यात ह्यांनी तर काय, ह्यांची मुंज झालेली नाही. म्हणजे ते जानवर स्थिती, हे कधी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये राहिलेले नाहीत ह्या महिला. त्यांनी अशी काही खूप तपस्या वनात जाऊन केलेली नाहीये, न तर यज्ञ केलेत त्यांनी. मग त्यांच्या मनात एवढं भगवंताच्या प्रेम कसं निर्माण झालं आपल्या पत्न्यांच्या मनात? तर त्या ब्राह्मणांना माहीत नव्हतं. काय माहीत नव्हतं? की त्यांना हे माहिती होतं की ह्यांनी तपस्या केली नाही,
ह्यांच्या काय मुंज झालेली नाही, हे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये राहिलेल्या नाही आहेत. हा, पण त्यांना हे माहित नव्हतं की आपल्या पत्न्यांनी दररोज कायम परत परत काय केलेलं आहे, हा, भगवंतांच्या प्रती त्यांचं गुणगान कीर्तन ऐकलेलं आहे ब्रजवासींच्याकडून. आणि ते मेन कारण आहे ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या प्रती शुद्ध भक्ती जागृत झालेली आहे. आणि ते म्हणतायत की बघा आपण किती भ्रमात आहोत आणि किती अहंकारात आहोत. हे मुलं आली होती, ते सांगत होते कृष्ण बलराम जवळ आहेत, तरी पण आपल्याला कृष्ण बलराम कळले नाहीत. आपण किती मूर्ख आहोत की आपल्याला भगवंत कोण आहेत, कृष्ण भगवंत हे कळलं नाही. आणि असं करत त्यांना आता इच्छा झाली की जवळ कृष्ण बलराम आहेत, आपण जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं. पण ते गेले नाही. का? कारण का ते अजून म्हणजे संपूर्ण भगवंतांना शरण द्यायच्या देवता नव्हते. त्यांना भीती वाटत होती. कृष्ण बलरामांना भेटायला गेलो आणि ते कंसाला कळलं तर त्यांच्या मनात हे सगळे, त्या ब्राह्मण पत्नींच्या मनात विचार होता, कंसाला कळू दे नाही कळू दे आम्ही चालतो. पण ह्या ब्राह्मणांच्या मनात विचार होता, अरे गेलो तो कंस तर ह्यांना मारायचा प्रयत्न करतोय, राक्षस लोकांना मारतोय. कंसाला कळलं की आम्ही कृष्णांना भेटायला गेलो, हरी बोल, गडबड होईल, कंस मला शिक्षा करतील. हो, एवढं झाल्यावरही ते कृष्ण बलरामांना भेटायला गेले नाही. थोडासा वेळ होत आलाय माझाही आणि तुमचाही. सो एक जसं गोपींच्या वेळी पण काही गोपींना घडून जायला अलाउड नव्हतं केलं, थांबूनच ठेवलं होतं जबरदस्ती. तसं एक ब्राह्मण पत्नींनाही थांबवून ठेवलं आणि त्यांच्या मनात एवढी तीव्रता झाली भगवंतांना भेटायची की त्यांनी आपला देह सोडून दिला आणि दिव्य ध्येयामध्ये ते भगवंतांची सेवा करायला गेले. तर आणि जेव्हा त्यांना घरी थांबवण्यात आलं तेव्हा त्या ब्राह्मण जसं काही गोपींचंही झालं होतं, त्यांच्या त्या एका ब्राह्मण पत्नीच्या मनात संपूर्णपणे कॉन्सन्ट्रेशननी भगवंतांचं ध्यान लागलं, जायला नाही मिळालं तरी. आणि अशाच तिने देह सोडल्यामुळे ते भगवंतांच्या शुद्ध भक्तीच्या सेवेला ती परत गेली. आणि जेव्हा ह्या पत्नी परत त्या ब्राह्मणांनी पाहिलं की आपल्या पत्नींना विशेष कृपा मिळालेली आहे, आणि त्यानंतर दररोज सारखं भगवंतांनी, सूर्य थोडा मावळायला चालू होता, तर भगवंतांनी बासरी वाजवत वाजवत आपल्या सगळ्या गायींना परत नंदगावच्या साईडला हाकायला चालू केलं. आणि अशा प्रकारे मग दुसरे भक्त, त्या नंदगावच्या मार्गावरच्या गोपी, नंदगाव मधले भक्त, खास करून यशोदा, ते सगळे आनंदी झाले की आता भगवंतांची बासरी ऐकवायला लागली, गायींची धूळ दिसायला लागली. हे आपण एका दुसऱ्या लेक्चरमध्ये घेतलेलं की भगवंत कसे संध्याकाळचे नंदगावात परत येतात. तर आज काय आपण ते घेत नाही आहोत. सो भगवंत परत गेले आणि व्रजवासी मधले सगळ्यांना समाधान दिलं, संतुष्ट केलं. खास करून नंद महाराज आणि यशोदा माता खूप खुश झाल्या कृष्ण बलराम परत आलेले पाहून. तर अशा प्रकारे हे ब्राह्मण पत्नींच्या लिलेतनं मेन पॉइंट मला दोन आठवत आहेत की एक, भगवंतांचं प्रेम भगवंतांच्या जवळ जाऊन साध्य होणार नाहीये, तर श्रवण कीर्तन अर्चना काय अर्चा विग्रह सेवा असे जे काही सांगितलं त्यांनी होणार आहे. आणि दुसरं, स्वाभाविकपणे, जबरदस्तीने नाही, स्वाभाविकपणे भगवंताचं ते प्रेम हळूहळू आपल्या मनात विकसित व्हायला पाहिजे. तर असं म्हणून इथे थांबवतो. आज आपणला सगळ्यांना माहिती आहे की आपण आपले बाबा शेठ, सहस्री कुळा माताजी आणि ऐकतो भक्ती माताजी, बरोबर ना, त्यांच्या मी म्हटलं सुरुवातीला, लेक्चरच्या सुरुवातीला, की ह्या आई एवढ्या भाग्यशाली आहे की त्यांच्या मुलं मुली, सुना जावई, नातू नात, घोळपच्या प्रोग्राम मध्ये अर्धे लोक त्यांच्याच डिसेंडेंट आहेत. तर आई, आम्ही प्रार्थना करतो की भगवंताची कृपा तुमच्यावर असीमित असावी. आहेच, पण आमच्या साईडनी प्रार्थना, कृपा आहेच असीमित. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, घोळप धाम की. हरे कृष्ण.